नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय मुलांच्या डब्याकरता अगदी झटपट होणारी चवळीच्या शेंगाची भाजी. मुलांचा डबा असो किंवा तुमचा ऑफिसचा टिफिन, दोन्हीमध्ये तुम्ही बनवून देऊ शकता. अतिशय टेस्टी, पाण्याचा एकही थेंब न वापरता ही चवळी फ्राय कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे खूप काही जास्त आटापिटा न करता पटकन भाजी बनवता येईल यासाठी मी काही खास टिप्स आणि अप्रतिम चवीची हेल्दी पौष्टिक भाजी तुम्ही जर एकदा या पद्धतीने ट्राय केली, तर नक्कीच परत-परत याच पद्धतीने बनवाल. बनवायला खूप सोपी, लागणारा वेळही अतिशय कमी, सकाळची घाई-गडबड असते, मुलांचा डबा द्यायचा असतो, अशा वेळी सुचत नाही कुठल्या भाज्या कराव्यात जेणेकरून त्या पटकन होतील. मग त्यासाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप खूप जास्त सोपी आहे. तर चला आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी बनवायची कशी यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. सगळ्यात अगोदर चवळीच्या शेंगा घ्यायच्या. चवळीच्या शेंगा निवडत असताना नेहमी त्या कवळ्या असाव्यात आणि अगदी फ्रेश असाव्यात. जर का तुमच्या शेंगा हाताने तुटत असतील, तर याचाच अर्थ या शेंगा अगदी फ्रेश आहेत. जर जास्त दिवसाच्या शेंगा असतील किंवा अगदी स्टेल शेंगा म्हणता येईल त्याला, किंवा अगदी शिळ्या जर असतील त्या शेंगा, तर त्या खूप नरम पडलेल्या असतात. अगदी त्या कडक नसतात आणि त्या तुम्हाला कट करूनच वापराव्या लागतील. म्हणून जेव्हा तुम्ही ही भाजी निवडत असता, तेव्हा थोडंसं ते देठ किंवा ती शेंग हाताने तोडून बघायची. म्हणजे जर ती तुटत असेल, तर समजायचं की त्या शेंगा या ताज्या आहेत. त्यानंतर या शेंगा व्यवस्थित आपण कट करून घ्यायच्या. हवं तर तुम्ही हाताने सुद्धा तोडून छोटे-छोटे तुकडे बनवू शकता. पण वेळ नसतो, अशा वेळी तुम्ही ही भाजी अगदी आदल्या रात्री प्रिपेअर करून ठेवली, तर दुसऱ्या दिवशी फक्त फ्राय करायचं उरतं. अगदी 5 ते 7 मिनिटात तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. किंवा बऱ्याच लोकांना भाजी चिरून ठेवलेली आवडत नाही. मग अशा वेळी 3-3, 4-4 शेंगा घ्यायच्या एकत्र आणि त्या शेंगा या पद्धतीने कट करायच्या. म्हणजे होतं काय, शेंगा लवकर कट होतात आणि तुमचा वेळही वाचतो. अगदी एक-एक शेंग कट करण्यापेक्षा छोट्या-छोट्या शेंगाचे जुडगे करायचे आणि या शेंगा कट करून घ्यायच्या. त्यानंतर थंड पाण्यामध्ये टाकून या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या. आमच्याकडे याला चवळीच्या शेंगा म्हणतात. तुमच्याकडे किंवा तुमच्या भागामध्ये या भाजीला काय नाव आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक छोटंसं हलकंसं वाटण बनवते. जिरं आहे, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 गड्डी लसूण पाकळ्या. त्या सोलून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं. तर हा ठेचा तुम्ही मिक्सरमध्ये न वाटता अगदी खलबत्त्यात मोठा-मोठा ठेचून घेतला तरी चालतो. झटपट बनवण्यासाठी मी ही प्रोसेस केलेली आहे. आता कढईमध्ये छानपैकी तिळाचं तेल वापरलंय. जे काही तुमचं तेल तुम्ही रोजच्या वापरात वापरत असाल ते वापरू शकता. लाकडी घाण्याचं तेल आहे, त्यामुळे थोडासा फेस साहजिक आहे. यामध्ये हिंग, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता ही सगळी जिन्नसं ॲड करायची आणि त्यानंतर साधारणतः जो काही ठेचा आपण वाटून घेतलेला होता हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा, किंवा ती पेस्ट यामध्ये ॲड करा. त्यानंतर 1-2 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मग ज्या काही शेंगा आपण पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, त्या शेंगा यामध्ये ॲड करायच्या. त्या अगोदर हळद पावडर बिलकुल वापरा किंवा वापरायला विसरू नका. साधारणतः इथे 1 चमचा हळद पावडर मी वापरलेली आहे. त्यानंतर इथे आपण ज्या शेंगा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या, त्या यामध्ये ॲड करायच्या. आता इथे आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता भाजी कशी बनवू शकतो? जर प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर या शेंगा पाण्यात भिजवल्यामुळं बऱ्यापैकी त्यामध्ये ओलावा असतो किंवा मॉइश्चर असतं आणि त्यावरच ही भाजी शिजली जाते. त्यामुळं वेगळं असं काही पाणी टाकून आपल्याला या भाज्या शिजवायची किंवा या शेंगा शिजवायची गरज भासत नाही. तेलामध्ये छानपैकी एक 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवर फ्राय करून घ्या. इथंच अर्धी भाजी तुमची तयार होते. आता व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार लागेल तसं मीठ टाकायचं. भाजीच्या क्वांटिटीनुसार मिठाची क्वांटिटी ठरवू शकता. आता परत एकदा हलवून घ्या. खरंच बनवायला खूप सोपी आहे. याला आम्ही चवळीच्या शेंगाचं फ्राय म्हणतो. तुम्ही काय म्हणता किंवा सुकी भाजी बनत असाल, तर तेही मला कमेंटमध्ये सांगत जा. आता इथे आपण 1 चमचा धन्याची पूड वापरली आहे. अगदी पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. याचबरोबर थोडासा गरम मसाला मिक्स करून मी वापरलेला आहे. आता गरम मसाला नसेल तर गोडा मसाला वापरा किंवा जे काही तुमच्या रोजच्या वापरात तुम्ही मसाले वापरत असाल, किचन किंग मसाला वगैरे, तोही तुम्ही वापरू शकता. आता व्यवस्थित मसाले या भाजीमध्ये मिक्स झालेले आहेत आणि भाजी
साधारणतः 3 ते 4 मिनिटं परत मी फ्राय करून घेतलेली आहे. आता त्यानंतर सगळ्यात शेवटी टोमॅटो ॲड करायचा. आता टोमॅटो सुरुवातीला का नाही ॲड केला, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तर याचं रिझन सांगते. ही भाजी आपण पाणी न वापरता बनवतोय, त्यामुळे शेंगा या व्यवस्थितच नरम पडल्या पाहिजेत. बरेचदा आमटामुळं भाजी शिजायला वेळ लागतो. त्यासाठी सगळ्यात शेवटी टोमॅटो ॲड करायचा. भाजलेल्या शेंगदाण्याचे पूड किंवा आमच्याकडे याला कूट म्हणतात, तेही यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यापुढं केवळ 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे. असं केल्यामुळं जो काही टोमॅटो टाकलाय, तो पूर्णपणे नरम पडतो. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि एक 2 ते 3 मिनिटानंतर ही भाजी चेक केली. तर तुम्हाला मी ते दाखवते. टोमॅटो पूर्णपणे नरम पडलेला आहे. अगदी टेस्टी टोमॅटो लागतो जर या पद्धतीने या भाजीमध्ये ॲड केलात तर. तो स्मॅशी होत नाही. मस्तपैकी मऊसर चंक्स या भाजीमध्ये आपल्याला खायला मिळतात. अशा प्रकारे चवळीच्या शेंगाचं फ्राय तयार आहे. सुकी भाजी म्हणू शकता. भाकरीबरोबर, चपातीबरोबर अप्रतिम लागते. टिफिनसाठी उत्तम पर्याय आणि तितकीच ही चवदार त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे. ही भाजी सर्व्ह करून दाखवते. बघा कुठेही भाजीचा गिजगा नाही. अगदी सुटसुटीत मोकळी भाजी तयार आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि गरमागरम भाजीचा चपातीबरोबर आनंद घ्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. अजून टिफिन करता कुठल्या भाज्या तुम्हाला पाहायला आवडतील त्याही कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.